सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज थर्ड इयरमध्ये शिकत आहे. आणि मी सध्या नीटबद्दलच बोलणार थोडंफार, की नीटची परीक्षा हे 3 सब्जेक्टवर असते. PCE म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. आणि ह्या 3 सब्जेक्टवर 720 मार्काचा पेपर होणार होता. त्यापैकी तुम्हाला बेसिक सगळ्यांना माहीत असणार आहे, त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही. मग फक्त त्या अभ्यास करायला मोटिवेशन हे नाही लागणार आपल्याला. मोटिवेशन फक्त 1 दिवस 2 दिवस कामाला येईल, 3 दिवस तिसऱ्या दिवशी तो गायब होऊन जातो. आपल्याला मोटिवेशन नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे कन्सिस्टन्सी. भाई मी रोज 6 ते 7 तास अभ्यास करणार, चाहे ते संडे असो, मंडे असो, कुणाचं लग्न असो, कुणाचा बड्डे असो, काही असो. 6 ते 7 तास हे अभ्यास करणार. तेव्हाच कुठं मला ते जे मला सीट पाहिजे, गव्हर्नमेंटची सीट पाहिजे, आपला MBBSची सीट पाहिजे, की आपल्याला JEEची सीट पाहिजे, की IIT सीट पाहिजे, किंवा इंडियाची सीट पाहिजे. आपल्याला हे कन्सिस्टन्सी थ्रूच भेटणार. दुसरी गोष्ट आहे सॅक्रिफाईस, की आपल्याला हे सीट भेटायला किंवा जे की आपल्याला एम आहे ते भेटायला आपल्याला काय सॅक्रिफाईस करायला लागतं. आता असं तर होत नाही की भाई मी 6-7 तास अभ्यास मी करणार, मी ह्याच्या बड्डेला बी जाणार, मी त्याच्या लग्नाला बी जाणार, मी ह्याच्याशी बोलणार, मी हिला बी काय ते हिला पटवणार, तिला पटवणार, हे सगळं करून काहीही होणार नाही. आपल्याला जे सॅक्रिफाईस करायला लागते ते करावंच लागणार. जे आपल्याला गोष्ट नको आहे ते आपल्याला कळतं की भाई हे गोष्ट आपल्याला नको आहे, हे आपल्याला फसवणार आहे पुढे जाऊन, ते आपण अजिबात करायचं नाही. बाकी मी बोलणार सरांबद्दल, निलेश सर, आदित्य सर, हे आपला सॅक्रिफाईस तर वेगळंच, त्या सरांचाही सॅक्रिफाईस खूप आहे आपल्यासाठी. आम्ही रात्री 9-9, 10-10 पर्यंत बसायचो, तर सरही आमच्यासोबत 9-9, 10-10 पर्यंत बसायचे. रात्री आम्ही अकॅडमीमध्ये 2 पर्यंत बसायचो, तर आदित्य सरांचा 1 राऊंड तरी असायचं अकॅडमीमध्ये. रात्री सर 2 वाजता यायचे, की काही अजून आहे का तुमचं डाऊट वगैरे, नसेल तर मी जातो. या सरांचाही सगळ्यात दोन्ही सर आणि बाकीचेही सर, अगरवाल सर, परत नीट सर, या सगळ्यांचाही खूप सॅक्रिफाईस आहे, जे आपल्याला दिसत नाही. खरं तर आपण असं आहोत की आपण सरांना असे दुश्मन म्हणून ठेवतो, की सर असं करायला लावतात, सर तसं करायला लावतात, सरांचं काही समजतच नाही, मला शिकायचंच नाही, हे आपण स्वतःच्या मनात करून ठेवतो. जेव्हा आपण हे त्यांच्या व्यतिरिक्त बघणार की भाई सर माझ्यासाठी काय करतात आणि आपण काय करायला पाहिजे, ते बाकी एक सॅक्रिफाईस असतं आपल्या पॅरेंट्सचा. ज्या दिवशी माझा रिझल्ट लागलेला होता, या दिवशी मला एक गव्हर्नमेंट सीट, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव हे दिसलेलं होतं लिस्टमध्ये, तेव्हा पहिल्या माझ्या डोळ्यातून पाहिलं. मी वर पाहिलं तर माझ्या मम्मीच्या डोळ्यात पाहिलं. पप्पा तेव्हा नव्हते, पप्पाने मी कॉल केलं, पप्पा बी रडत असतील, पण मी काय आता कॉल मला काही कळालं नाही, पण मम्मीच्या डोळ्यात ते पाणी होतं. मी ते पाहून म्हणलो की ह्या डोळ्यासाठी, ह्या पाणीसाठी किंवा ह्या खुशीसाठी मी अजून 10 नीटची एक्झाम असते, अजून 10 नीटची एक्झाम मी काढणार. खरं आणि मोटिवेशन जर आपल्याला पाहिजे ना, तर आपण बघायचं आपल्या पॅरेंट्सकडे, की आपले पप्पा सकाळी 7 वाजता उठतात. जेव्हा आपण उठतही नाही, जेव्हा आपले डोळे उघडलेली नसतात, तेव्हा ते 7 वाजता 6 वाजता उठून ते त्यांच्या जॉबवर किंवा जे काही काम असेल त्याच्यासाठी जातात. आणि रात्री किती वाजता येणार, 7 वाजता 8 वाजता येणार, म्हणजे 12 तास सलग ते बसणार. आपण 12 तास आपण पिक्चर बघत नाही, अभ्यास तर आमची गोष्ट, आपण 12 तास बसून पिक्चर बघत नाही बोलतात. एवढं सॅक्रिफाईस आपले पॅरेंट्स करतात, आणि त्यांच्यासाठी तर आपण किती काय आपण जग पालता घालायला पाहिजे त्यांच्यासाठी. हे नीट, JEE, IIT और ॲडव्हान्स जे MBA ते एक्झाम असे फोडून टाकायला पाहिजे. त्यांच्यासाठी काय पाहिजे ते करायला पाहिजे. बाकी जसं ते पार्थ बोललं फ्रेंड सर्कलमध्ये, ते खूप महत्त्वाची गोष्ट, कारण आपला फ्रेंड सर्कल हेल्दी पाहिजे. आपलं फ्रेंड सर्कल ते खेकड्यावाले नाही पाहिजे. आपण खेकड्या म्हणतो ना की भाई ते एक खेकडा वर जात असतं, त्याचा पाय वळणार खाली, त्याला बी वर जाऊ देणार, स्वतः बी वर जाणार नाही, असं फ्रेंड सर्कल नाही पाहिजे. आणि आपल्याला कळतं की आपला फ्रेंड सर्कल असं आहे की नाही आहे. आपल्याला फ्रेंड सर्कल पाहिजे की भाई तू बी वर चल, मी तुला वर खचतो आणि तू बी माझं वर चल, हे पाहिजे.
तू 4 क्वेश्चन कर, मी 4 क्वेश्चन करतो, तुला काय समजलं तर मी सांगतो, मला काय समजलं तर तू सांग. हे फ्रेंड सर्कल सगळीकडे भेटणार आहे. आपल्याला सिलेक्शन भेटलं तरी भेटणार आहे. असले की भाई सर आपण इथं फिरायला जाऊ, आपण तिथं फिरायला जाऊ, हे तिथं बघ, हे तिथं बघ, हे आपल्या सगळीकडे भेटणार आहे. हे आपल्या हातात आहे. फ्रेंड हे गोष्ट आहे जे आपण स्वतः चूज करू शकतो की भाई हे चांगलं आहे, हे माझ्यासाठी चांगलं आहे आणि मी याच्यासाठी चांगलं आहे. असं फ्रेंड सर्कल आपल्याला पाहिजे. बाकी मोटिवेशन तुम्हाला बोललो की मोटिवेशनसाठी मग तुम्ही पॅरेंट्सकडेच बघा, बाकी काही दुसरीकडे बघायची गरज नाही आहे. आणि दुसरा एक आहे विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपल्या सरांवर. तुम्ही पूर्णपणे आपल्याला म्हणतात का नाही डिवोट करून टाका की सर तुम्ही मला उठ म्हणलं की मी उठणार, तुम्ही मला अभ्यास कर म्हणलं की मी करणार, तुम्ही म्हणला रड म्हणले की रडणार, तुम्ही मला हस म्हणले की हसणार. एवढं जर तुम्ही पूर्ण म्हणतात का नाही तुम्ही नोछावर करून टाकला की सरांवर, तर सर तुम्हाला रिझल्ट देणार म्हणजे देणार. मी माझ्या ट्रिपच्या वेळी मला पहिला अटेम्प्ट मी केला होता तसं की मी सरांवर लक्ष दिलं होतं, तुमच्यासारखंच होतो की सर माझं दुश्मन आहे, मी सरांचा नाही असं आहे तसं, हे माझा होतं. रिपीटच्या वेळी मला निलेश सर बोललेले की तू जे मी बोलतो ते करणार असलास तर मी तुझी गॅरंटी घेतो, तरच मी तुझी गॅरंटी घेणार की जे मी म्हणणार ते तू केलास तर तुझं सिलेक्शन होणार. मी म्हटलं सर मी माझे डोळे बंद करतो आणि तुम्ही जे म्हणणार ते मी करणार, ना पुढं बघणार ना मागं बघणार. सरांना माझं एक काय दिसलेलं होतं की मी फोन सारखा बघायचं, फोनवर टाइमपास खूप करायचं, ॲडिक्शन होतं आहे, हे सरांना दिसलेलं होतं. सरांनी माझ्याकडनं एक 6 महिने फोन माझ्या हातातून काढून घेतले आणि हे सर करतात. ज्यांच्यात सरांना दिसलं ना, आणि प्रत्येक काही ना काहीतरी आग असती, ते सरांना बरोबर दिसतं. सरांना तसली आग दिसलेली होती, त्यांनी माझ्यावर घेतला, त्यांनी माझ्या हातातून फोन घेतला 6 महिने. 6 महिने माझ्याकडे फोन नव्हता. मला घरी जरी कॉल करायचं असलं तरी सरांच्या फोनवर कॉल करायचा घरी. आणि खरं सांगतो त्या गोष्टीचा मला आजपर्यंत कधी रिग्रेट झाला नाही. सरांवर विश्वास ठेवण्यासाठी मला आजपर्यंत कधी रिग्रेट झाला नाही. माझं हे जे सिलेक्शन झाला मोस्ट ऑफ द क्रेडिट माझ्या पॅरेंट्स आणि सरांना जाणार. माझा तर फक्त एवढाच काम होता की भाई मला अभ्यास करायचा आहे, पण जे हे सांगणार की भाई तू चुकीचा चाललास की बरोबर चाललास हे सरच सांगणार. बाकी एवढंच बोलणार. ऑल द बेस्ट सगळ्यांना. तुमची जी परीक्षा असेल ते तुम्ही पार पाडा आणि पडणार. वी कॅन डू इट अँड वी विल डू इट. थँक्यू.